एकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम् विषयेन्द्रियसंयोगात् यतदग्रे मृतोपमम् परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम् विषयेन्द्रियसंयोगाद्यतदग्रे मृतोपमं परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम्. इंद्रिय संयोगामुळे अतिभोग किंवा चुकीची आसक्ती निर्माण झाल्यास माणसाचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक नाश होतो. विषयेन्द्रिय संयोगात यत तत् अग्रे अमृतोपमं परिणामे विषम इव तत् सुखम राजसं स्मृतम्. तर विषय इंद्रिय संयोगात यत तत् अग्रे यत सुखम तत् अग्रे अमृतोपमम आणि परिणामे विषम इव परत घ्यायचं तत्सुखम राजसं स्मृतम. ते सुख राजस आहे असं समजावं. अर्थ असा आहे, इंद्रिय आणि विषयाच्या संयोगापासून उत्पन्न झालेलं जे सुख असतं ते अग्रे म्हणजे आरंभाला अमृतासारखं असतं, म्हणजे अत्यंत सुखदायी असतं. परंतु परिणामे त्याचा परिणाम मात्र विषाप्रमाणे असतो. आणि असं विषय इंद्रियाचा संयोग आरंभी अमृतासारखं आणि परिणामी विषासारखं जे असतं त्याचं नाव, त्या सुखाचं नाव आहे राजस सुख, असा त्याचा सगळा अर्थ आहे. आरंभी हे विषासारखं वाटतं, आरंभी हे अमृतासारखं वाटतं आणि परिणामी विषासारखं वाटतं. जे वाटतं ते केव्हाही कारणा वाचून त्याचं कार्य प्रतीत होत नसतं, त्याला काहीतरी हेतू असतात. ह्या आरंभाला अमृत आणि परिणामी विष असं का होतं ते? तर प्रत्येकाचा परिणाम असतो तो त्याच्या उत्पत्तीपूर्वीच जाणवत असतो. तो कशातून उत्पन्न झालं हा त्याचा प्रश्न असतो. उत्पन्न कशातून झालं, कोणत्या प्रकाराने झालं, आणि मग तेच कारणाचे गुण कार्यात येत असतात. आणि म्हणून विषय आणि इंद्रिय ह्या दोन गोष्टी, पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. विषय भोगापासून होणारं सुख ही गोष्ट सांगितली. तर विषयाची गोष्ट अशी आहे, विषय म्हणजे त्यात विष आणि य असे 3 शब्द आहेत. तर विष शब्द असा आहे, विष शब्दश्च विशेषार्थ. वि शब्दाने विशेष, इतर सुखापेक्षाही विशेष. आणि पुढचं स शब्द आहे विष, तर ते विष शब्द शिनोती बध्नार्थ. तर स शब्द असा आहे तो पूर्ण बांधून टाकणारा. असं विशेष शिनोती इति विषय अर्थात म्हणजे याला काय म्हणतात ते, विशेष प्रकारचा शिन आणि विशेष प्रकारची गोष्ट, म्हणून त्याला म्हणतात विषय अर्थ नियमक. तर हे इतर सुखापेक्षा कोणतंही सुख, विषयापासून होणारं सुख, विषयापासून होणारं सुख हे वि शब्दाने विशेष अर्थ सांगितला.
आणि शी शब्दाने बंधन अर्थ सांगितला आणि यश शब्दाने काय सांगितलं तर यश शब्दाने नियमक अर्थ म्हणजे त्याचं नियमन करणं, थोडक्यात एकत्र दाबून धरणं, असे 3 शब्द आहेत. वि म्हणजे विशेष, श म्हणजे शिन म्हणजे दुःख, शी म्हणजे शिन होती दुःख द्यायचं, आणि य म्हणजे सगळ्याला एकत्र असं बांधून ठेवायचं. असा विशेष शब्दाचाच अर्थ असा आहे. विशेषेन शिनोती ती विषय. तर विशेष रूपाने शिन शब्दाचा अर्थ आहे दुःख. विशेष रूपाचं दुःख देणं हेच ज्याचं स्वरूप असतं त्याचं नाव असतो विषय. आणि त्या विषयापासून उत्पन्न झालेलं सुख असतं, त्याला काही जरी म्हटलं तर ते विषयापासून झालेल्या सुखाचं नाव आहे विषय सुख, भोग सुख. आणि विषय सुख झालं, भोग सुख झालं तर ते उत्पन्न होणारं असल्यामुळे ते संपणार आहे, आणि त्यामुळे त्याला क्षणिकत्व ही उपाधी आपोआपच येते. क्षणिकत्व जी गोष्ट क्षणिकत्व असते ती काय चिरकाल टिकणारीच नसते, आणि त्यामुळे त्या विषय सुखात क्षणिकत्व आहे. असे विषय कोणते आहेत ते पंचविषय आहेत. पंचविषय शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय आहेत. आणि पंचविषयामध्ये विशेष प्रकारचा तो श्लोक आहे. आता मला आठवत नाही तो श्लोक, आठवलं तर आठवण, सापडून शोधून सापडला असता तर सापडला असता. कुठं कटकट करीत बसता आता ते उठा बसा शोधा. त्याचा अर्थ श्लोक म्हणून अर्थ तर सांगायचा ना, तेवढा अर्थ सांगायचा म्हणजे व्हायचं मोकळं, दुसरं काय. श्लोक म्हणून अर्थ सांगायचा तर अर्थच सांगून टाकायचं, मग काय अडचण नाही त्यात. पहिली गोष्ट शब्द आहे. तर शब्दामध्ये हरिण कसा गेला, ज्ञानेश्वर ते सगळ्या संतांनी वर्णन केलं आहे. जसा तो त्या शब्दाने लुब्ध होतो आणि पारद्याच्या जाळ्यामध्ये जाऊन अडकतो, ते बिन वाजली तर तो शब्द आरंभी त्याला गोड लागला की नाही, गोड लागला, त्याला गोड लागला ऐकायला, त्याला खूप ऐकायला गोड लागलं. पण जेव्हा जाळ्यात जाऊन अडकला आणि त्या पारद्याने पकडला आणि मग तो पाय खुडीत होतो, आणि मग ज्यावेळी त्याला घरी नेलं तर ते त्याचं काय होतं, मग ते सगळं सुख तर बिन वाजलेलं कानात आलेलं शब्दाचं सुख त्या आरंभी त्याला खूप गोड लागलं. पण त्याचे परिणाम काय झाले, म्हणजे याचा अर्थ कोणताही विषय आरंभी हा अमृतासारखा वाटला त्या हरणाला, शब्दाचा विषय. हत्ती स्पर्श, हत्तीची गोष्ट, त्याने ते हत्तीन पाहिल्याच्या नंतर त्याचा मृत्यू होणार आहे हे त्याला माहिती असून सुद्धा तो स्पर्शात त्याला आरंभी एवढा आनंद होतो, एवढं सुख होतं, पण ते स्पर्श सुखामध्ये नंतर त्याचा मृत्यू असतो हे त्याला काही माहीत नसतं. आणि म्हणून स्पर्शामध्ये हत्ती गेला आणि रूपामध्ये पतंग गेला. पतंगाच्या कितीतरी प्रमाण आहे ते, मी माझे भरलो गा दीप पतंगा सोयी, आहे का नाही. आता ओव्या पण आहेत. हा काय नाही ते अचूक मरण आहे त्याचं, आहे का. नाही दीपा पतंगा आलिंगन तिचं अचूक मरण असं काहीतरी आहे. आता नाही आठवत, दुःख होतंय पण आता काय करता. आणि ते मग शोधावं लागतं, तयार करावं लागतं, त्याला घोकून तयार करावं लागतं, आणि मग ती येतं ते तोंडामध्ये. पण ते लय कष्टाचं आहे ते, आणि एवढं जरी केलं ना आहे त्यावेळेला ते विसरूनच जातं ते. आता तो वयाचा दोष आहे, त्याला काही विलाज नाही. मलाही मत असं तर मला कधी पावा पण नव्हतं लागत, असं प्रवून म्हटलं का काय ते बोलायचं काही कामच नाही ते. पण मग तिथं त्याला अचूक मरण आहे, दीप पतंगा सोयी. मग तसं ते दीप पाहिल्याच्या नंतर तो पतंग त्याने त्या रूपाच्या पहिल्या आरंभी त्याला केवढा आनंद होता. तो ह्या कालामध्ये तो पतंग दीपावरती झडप घालतो, मग त्याला काय त्याचं मरण दिसतं काय, त्याला तो सुरुवातीचा जो प्रकाश आहे त्याचा जो रूपाचा आनंद आहे, तर तो आनंद त्याला आरंभी अगदी अमृतासारखाच वाटला. पण नंतर मात्र त्याचा मृत्यूच, तेथे त्याचे अचूक मरण, तो मेलाच. तो हरिण पण मेलाच, हत्ती पण मेला, आणि दीप काय तो पतंगसुद्धा मेलाच. हे मृत्यूचं सुख आहे, म्हणजे आपलं मृत्यूच आहे याच्यामध्ये विषय. आपल्याला असं वाटतं आपण विषय भोगल्यानंतर आपला मृत्यू नसतो, पण तो मृत्यूचा असतो. तो
कसा कसा मृत्यू असतो नंतर तुम्हाला सांगतो. तर असा या ठिकाणी मृग असेल, हत्ती असेल, पतंग असेल आणि मासा, आमिषाच्या आशे गळगिळी मासा. मग ज्या काळात तो पाहतो तो आमिष त्या गळाला लावलेलं, मग त्याला खायला काय लय आनंद वाटतो. ते पाहतो तो काय मरण पाहतो का त्या काळात? नाही मरण पाहत. हरणाला मरण दिसत नाही, शब्दात गुंग होतो. हत्तीला मरण दिसत नाही, स्पर्शात अडकतो. पतंगाला मरण दिसत नाही, तो रूपात अडकतो. तसं माशाला मरण दिसत नाही, तो रसात अडकतो. आणि भुंग्याची गोष्टसुद्धा त्याला मरण दिसत नाही, मग त्या काळात तो त्या गंधात अडकतो. मग हत्ती येतो आणि त्या झाडा कमळा सगट फुला सगट त्याला खाऊन टाकतो. त्यातही त्याचं मरणच असतं. एकूण पंचविषयात हे 5 जीवांचे उदाहरण सांगितलेले आहेत. मग ते शास्त्रकार म्हणतात, अरे भल्या माणसाहो, हे एक एक जीव याच्यामध्ये अडकून मेले आणि त्यांना नंतर विषाचा अर्थ मारकच राहतं ना, त्यांचा मृत्यू झाला. पण मनुष्य असा आहे ते 5ही विषय भोगतो. मनुष्य एवढा विषारी आहे, ते 5ही विषय भोगतो, तरी त्याला काही होत नाही. त्याला भरपूर होतं, पण त्याला आज नाही होत, त्याला नंतर होतं. परिणामी विषमिव असं असतं ते. का ते आरंभाला माणसाला अपत्यशिविनश्चोरः राजदार रतापि जानन्तेव स्वानर्थम. हे सगळे अपत्यसेविनः. ज्या माणसाला मधुमेह आहे ना, तर त्याला जास्त साखर खावं वाटते. ज्या माणसाला पित्त आहे ना, त्याला भजे जास्त खावं वाटतात. तिखट काढून लय मस्त खावं वाटतं त्याला, तळलेलं आंबट, त्याला कढी ताक हे लय आवडतं त्याला. आणि मग तो काय नाही करीत. एकदा पुढे आल्याच्या नंतर आता असंही पित्त होतं ना, तसंही पित्त होतं ना, आणि त्याच्यात वाढणाऱ्या काळात थोडं समज असंही तुमचं दुःख होतंच ना, तसंही ते होतंच. मग घ्या खाऊन काय, बस नुसती पडत्या फळाची आज्ञा. कोणतरी ढाकलायचं काय, ते काय वेळेला माणसं काय ते नुसते ढाकलायला पाहतात, कोण लुटी ते काय पुढं, बस तसा प्रकार होतो. मग याचा अर्थ अपत्यसेविनः. जी माणसं अपत्य करतात त्या माणसाला त्याचा त्रास आहे, आपल्याला पुढे दुःख आहे, असं 100% माहिती असतं. 100% माहिती असतं. एखादा मनुष्य हिंसा करतो, त्याला वाटतं का मी चांगलं करतोय, त्याला मी चांगलं करतो त्याला असं वाटतं, त्याला माहिती आहे चुकीचं आहे, हे भयंकर आहे, यात आपण पकडू आणि आपल्याला उद्या त्रास होणार आहे. मग आता बलात्कार करणारे असतील, हिंसा करणारे असतील, चोरी करणारे असतील, हे सगळे यांना सगळं माहिती असतं, सगळं माहिती असतं. पण अमृतोपमम, सुरुवातीला त्याचं अमृतच वाटतं आणि त्या अमृत वाटण्यामुळे पुढचं सगळं विष काय म्हणतो, पुढचं विष आहे हे तो विसरून जातो. आणि म्हणून भोजन असलं, चोरी असली किंवा ते राजरता असलं, तर हे सगळं स्वानर्थ जाणतात, पण ते विषयच आहेत हे मात्र काही ते जाणत नाहीत. आणि म्हणून असा आहे. हे विषय कशाने बांधतात, दुःख देतात, अपथ्यामुळे. मग आता जे विषय असतात, सगळेच विषय जर सोडले, सगळेच जीवन जगन का हो? मरण ना माणूस. शब्द लय वाईट म्हणून कानात बोळे घातले, जमन का ती गोष्ट? नाही जमायची. विषय तर सेवन केल्याशिवाय जीवनाची घटे ये नेविनं. जर माणसाने विषय सेवन केले नाही तर मनुष्य मरून जाईल. आणि मग काय करावं? मग ते अमृतपम विष, जे जर विष आहे तर विषाने सेवनच कायला करायचे, पण मनुष्य मरून जाईल. मग त्याच्याकरता त्यांनी म्हटलंय अपथ्यात. ते परिसंख्या आहे, ते तर आहेच म्हणा, पण अपथ्यात. जो विषय तुम्ही अपथ्य करून सेवन केलं तर ते अमृतसुद्धा विष होतं आणि पथ्याने विषसुद्धा अमृत होतं. औषध काय आहे? विषच असतं. हे काल तुम्ही विषाचं प्रकरण वाचलं त्या कोशामध्ये. राम 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 राम. देशातले कालातले ऋषींनी विष निर्माण केले, मोठमोठ्या ऋषींनी विष निर्माण केले आहेत. आणि कशापासून विष होतं? खूप चांगल्या पदार्थ, सगळ्या झाडापासून. एवढे विषाचे 39 नाव आहेत विषाला, 39 नाव आहेत.
आणि कितीतरी प्रकार आहेत. प्रत्येक देशातलं म्हणजे कोकणातलं वेगळं आहे, तर इकडचं वेगळं आहे, तिकडचं वेगळं आहे, देशांतरातली वेगळे आहेत, त्याचे खूप नावं आहेत, त्याची उत्पत्ती वेगळी आहे, त्याचे परिणाम वेगळे आहेत. एवढं विषयाचं व्यापक रूप सांगितलं आहे. मला वाचता वाचता कंटाळाला जाऊ दे म्हणलं, हे आपल्या लक्षातही राहायचं नाही, पण वाचले मी त्याचे लय त्याचे नाव आहेत ते विषयाचे ते. तर ते असं आहे. कशा काय सांगितलं ते अपथ्यात. कोणताही विषय अपथ्य झाला का त्याचं विष होतं. दुसरी गोष्ट काय आहे, अतिसेवनात बस पथ्य जरी असलं तर त्याचं अतिसेवन झालं तर त्याचं विष होतं. अपथ्याने विष होतं, अतिसेवनाने विष होतं, विरुद्ध सेवनाने विष होतं. कोणताही विषय जर त्याच्या विरुद्ध सेवन केलं, आपल्यात विशेषतः आपल्या भोजनामध्ये त्या गोष्टी होतात सहजरित्या. एवढे विरुद्ध असे पदार्थ आपण सेवन करतो, त्याचं आपल्याला ज्ञान नसतं आयुर्वेद शास्त्रासारखं. तर ते असं आपल्याला काय म्हणतो, विरुद्ध सेवनात त्याचं विष होतं. असं आहे. अपथ्यात विष होतं, अतिसेवनात विष होतं, विरुद्ध सेवनात विष होतं, आणि आणि शेवटी परिणामात तर विष आहेच आहे. परिणामातही विष आहे. अतिसेवनात झालं काय, अतिसेवनात होतं, विरुद्ध सेवनात होतं, अपथ्यात होतं, परिणामी पण होतं. असं असतं. जाऊ द्या. मागचं सुख आहे ते आत्मप्रसादात आहे. तिथं तुम्हाला नंतर सांगतो ते 3 सुखाचा प्रकार सांगत असताना. आणि हे विषय इंद्रिय संयोगात आहे. दोन्ही सुखातला फरक आत्मप्रसादापासून झालं आहे ते, मग ते सात्विक आहे. आणि हे इंद्रिय संयोगापासून झालं आणि म्हणून हे राजस आहे. संयोगाचा प्रश्न आहे. आणि म्हणून परिणाम काय आहे, परिणाम हा नेहमी पूर्व अवस्था टाकून अवस्थांतर आपत्ती परिणामाची गोष्ट असते. त्याला काय म्हणतात ते, पूर्व अवस्था अपाये अवस्थांतर आपत्ती. पहिली अवस्था टाकून दुसऱ्या अवस्थेला प्राप्त होणं त्याला परिणाम असं म्हणतात. मग तसं जसं माती पहिली अवस्था टाकून तिचा परिणाम घट होतो, त्याप्रमाणे विषय भोग जसा आधी अमृत आणि नंतर त्याचा परिणाम विपरीत, म्हणजे जे मूळ रूप आहे त्याच्या अत्यंत विरुद्ध पहिली अवस्था टाकून दुसऱ्या अवस्थेत जातं, त्यावेळी त्याला परिणाम असं म्हणतात. पूर्वरूप परित्यज्य, पूर्वरूप परित्यागे सती नानाकार प्रतिभासहा. पहिली अवस्था टाकून अनेक रूपाने त्याचा प्रतिभास होत असतो, त्यालाच म्हणतात परिणाम. असा परिणाम आहे. आणि मग तो परिणाम काय आहे, हा विषाचा. म्हणजे जेथे सुखाभाव आहे असं त्या विष म्हणतात त्याला. म्हणजे विषय हे माणसाला विषय विष बनतं. विषय विष बनत नाही, विषयाला आपण विष बनवतो. विषय विष नसतात, विषयाला आपण विष बनवतो. आणि असं जे विष असतं ते, मग ते विषय काय असतं ते, त्या विषयाच्या वियोगात, ज्या कालात विषयाचा वियोग झाला, भोगला तरी त्याचं सुख, आणि विषयांचा वियोग झाला, विषय भोगला तर सुखातून त्याचं दुःखच, आणि विषयाचा वियोग झाला तरी त्याचं दुःखच. असं आहे. संयोगाने तो. तर संयोग हा संयोगात पूर्व अभाव हा, संयोगात पश्चात अभाव हा. संयोगाच्या पूर्वी त्याचा अभावच राहतो आणि संयोगाच्या पश्चात त्याचा अभावच होत असतो. असं संयोगाचं रूप असतं. म्हणजे थोडक्यात पूर्वी नसलेला आणि नंतरही नसलेला आणि मध्यंतरी भासलेला असा संयोग असतो, जो पूर्वी नसतोच ना. आणि जर पूर्वी असता तर संयोग कसा म्हणणार तुम्ही. म्हणजे त्याला म्हणतात संयोगात पूर्वम. संयोगात पूर्वम अभाव हा आणि संयोगात पश्चात अभाव हा. इथे संयोग हा, संयोगाच्या पूर्वी ज्याचा अभाव असतो आणि संयोगाच्या नंतरही ज्याचा अभाव असतो, असा तो संयोग असतो. द्विष्टाद्वाभ्याम संयोग हा. संयोग कधी एकटा होत नसतो, द्विष्टाद्वाभ्याम. आणि संयोग राहतो तो एकाच्या ठिकाणी राहत नाही. द्विष्टाद्वाभ्याम याचा अर्थ विषय म्हणजे संयोग नाही,
आणि इंद्रिय म्हणजे संयोग नाही. हाताची टाळी वाजते, तो संयोग कशा, ह्या हातावर संयोग आहे का ह्या हातावर संयोग आहे, ह्या हाताचा आहे नाही, ह्या हातावरही तो भिन्न आहे आणि ह्या हातावरही तो भिन्न आहे. याला काय म्हणतात ते द्विष्टाद्वाभ्याम भिन्न. हा ह्या दोघाहून भिन्न आहे. दोघाहून भिन्न असून ज्यावेळी दोन्ही एकत्र येतात त्यावेळी त्याची निर्मिती होत असते. दोन्ही एकत्र येतात म्हणजे असा तर विषय आणि इंद्रिय म्हणजे संयोग नाहीत, विषय म्हणजे संयोग नाहीत. दोघी एकत्र आल्यानंतर जो निर्माण होतो, त्या निर्माण होण्याच्या पूर्वी जो नसतो आणि प्रसंगाने त्याचा वियोग होऊन नंतर तो नसतो, असा असतो संयोग. आणि असा संयोग जो उत्पन्न झाला तो नष्ट होतो आणि उत्पत्ती नाशवान जो असतो तो दुःखदायीचा असतो. ते सृष्टीतला एक नियम आहे. आणि मग ते असं विष असतं, त्याचं विष होतं. मग त्याला काय म्हणतात, गरलम, हलाहलम, कालकुटम, कालाकुलम, त्याचे नावं आहेत. असे 39 नावं आहेत त्याला. आता आपल्याला घ्यायचं नाही आणि विकायचं नाही. काय त्याचे नावं परिचित, वाईट गोष्टीचा काय आपण त्याचा हे करायचं. ते तात्पर्य काय सांगायचं आहे तर इथं विषय इंद्रियाच्या संयोगापासून जे सुख होतं ते आरंभी अमृतासारखं असतं आणि नंतर मात्र ते काय होतं, विष होतं. तर ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला फार गोड उदाहरण दिलं आहे. महाराज म्हणतात या ठिकाणी असं आहे, आणि विषय इंद्रिया मेळो होता धनंजया, जे सुख जाय थडिया दोन्ही सांडोनी. म्हणजे जे सुख आहे दोन्ही थडिया सांडोनी, विषय दिले टाकून इंद्रिय दिले टाकून, आणि दोघांच्या मध्ये नंतर दुसरंच निर्माण होतं आहे, त्याचं नाव असतं म्हणले सुख. मग अधिकार्या रिता गावो, आणि जैसा होय जैसा उत्साहो कार्य विवाहो विस्तारीला. मग आता जे माणसं लग्न करतात, पैसा तर नाही, मग एवढं कर्ज काढलं, भरपूर कर्ज काढलं. मग आता कर्ज काढल्याच नंतर त्या लग्नाच्या कालामध्ये त्याला काय दुःख होतं का? त्याला मस्त फेटा बिटा बांधून बिळवत भरून सगळं याला घ्या तिकडं घ्या, काय आनंदाला काही जोडा नाही. आणि मग आनंद एकदा झाला, लग्न बिग्न झालं, महिना झाला, आणि ते जेव्हा सावकारदारात येऊन बसतात परिणामी विषमीव, आणि मग परिणाम त्याचे पाहावे लागतात. मग त्यात सगळं असंच असतं. तर हे परिणाम सगळे असंच असतं. नाना रोगी जिभे पाशे कळे गोड साखरेशी. ज्याला मधुमेह आहे त्याच्याजवळ ज्या साखर आली का त्याला मस्त वाटतं, वा 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 वा, कळे त्याच्या जीवेला वाटतं फार साखरेचं चांगलं आहे. अरे का बचनागाची जैशी मधुरता पहिली. बचना खात असताना सुद्धा आरंभी ते गोडच लागतं, पण नंतर जीव घेतं. का पहिले संचोराचे मित्र हाट भेटीचे कलत्र, का लागव्याचे विचित्र विनोद ते. मोठा बाजार भरला आणि बाजार भरल्यानंतर आता लांब होतं गाव, आणि गाव लांब होतं, आता एक डोंगर ओलांडून जायचं. मग आता बाजारला माणसं आली, सगळे निघून गेली आणि बाई एकटीच राहिली. मग आता काय करावं होतं, कसं काय, कोण जोडीदार आहे. भेटली अचानक 2 माणसं. हो म्हणलं तुम्हाला घ्यायचं नाही का? ते घ्यायचं आहे. ते आम्ही त्या पलीकडच्याच गावाचे आहेत. चला. त्या बाईला एवढा आनंद झाला, तुला वाटलं आता कसं जायचं होतं, दिवस मावळा का. मग आता तिला खूप आनंद झाला. ते द्या इकडं तुमचा बोज आहे, आम्ही घेतो. अजूनच आनंद झाला. ती पिशवी मग आमच्याकडे द्या, अजूनच आनंद झाला. आणि चालले तो आनंद कुठपर्यंत, डोंगराच्या खिंडीत जाईपर्यंत. नंतर विषमीव. ज्ञानेश्वराची दृष्टांत आहेत ते असं आहे. म्हणजे का हट भेटीचे कलत्र, म्हणजे हाटाच्या तिथं मध्ये कलत्र ती बाई भेटली तिथं म्हणतं. पण नंतर ते काय झालं, ते का लागव्याचे विचित्र. लागवे म्हणजे चोर, आणि मग त्यांचं ते विचित्र. मग ते काय, तर ते विनोदच म्हणायचं एक प्रकारचा तो. मग जीव घेण्याचीच गोष्ट असते. त्याला असं बरेच उदाहरण दिले ज्ञानेश्वर महाराजांनी. तर असे ते याला म्हणतात. काय सांगितलं, हे राजस सुख. यतदग्रेचानुबंधेच सुखमोह नमात्मनः
निद्रालस्य प्रमादोत्थम निद्रालस्य प्रमादोत्थम तत्तामसमुदाहृतं तत्तामसमुदाहृतं यतदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम् यत् आग्रे च अनुबंधे च सुखं मोहनम आत्मनः निद्रा आलस्य प्रमादात् उत्थम प्रमादः उत्थम तामसम उदाहृतम त्याला तामस ज्ञान म्हणतात. तर यत सुखम यत आग्रे सुखम च अनुबंधे आत्मनः मोहनम निद्रा आलस्य प्रमाद उत्थम अंतत्तामसमुदाहृतम. अर्थ असा आहे जे सुख यत सुखम म्हणजे जे सुख आग्रे म्हणजे अगदी आरंभी अग्रभागाला अनुबंधेच आणि परिणामी सुद्धा. आता ते पहिलं सुख होतं ते आरंभाला अमृतासारखं होतं आणि नंतर त्याचं विष झालं. पण यांचं म्हणणं हे आरंभातही विषरूपात आरंभातही दुःखच आहे आणि परिणामी सुद्धा दुःखच आहे. ते आग्रे यत सुखम आग्रे भोग कालातही आणि अनुबंधे परिणाम कालातही दोन्ही ठिकाणी आत्मनः मोहनम म्हणजे त्या जीवात्म्याला मोहित करणारं असून आणि त्याची उत्पत्तीचं ठिकाण सांगितलं निद्रा आलस आणि प्रमाद यापासून उत्पन्न होणारं जे सुख असतं ते त्याला तामस सुख असं म्हणतात. तर 3 सुख सांगितलेत. आता हे पहिलं सुख काय आहे तत् काय आत्मप्रसादजम तत्सात्विकम स्मृतम. तर त्या सात्विक सुखाला ते सुख तुम्हाला आरंभी विषमिव पण परिणामी मात्र अमृतोपमम. सात्विक सुखाची गोष्ट मग शम दम वगैरे वृत्त वैकल्य करताना परमार्थ करताना आरंभी थोडासा त्रास होतो, त्याचा विषासारखं वाटतं, पण त्याचे परिणाम फार अमृतासारखे असतात. आणि राजस सुखामध्ये ते आरंभी फार अमृतासारखं असतं पण परिणामी मात्र फार जीव घेणं असतं, विषच असतं. विषासारखं म्हणण्यापेक्षा ते जवळजवळ विषच असतं, असं विषमी असतं. आणि तिसरं सुख आहे हे आरंभी विषच असतं आणि नंतर परिणामी त्याचं विषच असतं. तर त्याचं कारण पहिलं सुख आहे आत्मप्रसादाजम, दुसरं सुख आहे इंद्रिय संयोगात आणि तिसरं सुख आहे निद्रा आलस्य. म्हणजे याच्या उत्पत्तीची गोष्ट जसं एखादं बी असतं, मग त्या भूमीप्रमाणे बीजाप्रमाणे नंतर त्याच्या झाडाप्रमाणे त्याचे पुढचे फळं असतात. तर ते हे प्रत्येकाला ज्याची जशी उत्पत्ती जसं कारण असतं तसं त्याचं कार्य त्या कार्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. तर हे कशापासून झालेलं आहे? हे निद्रा आलस्य म्हणजे मोहनम आहे ना, ते पहिलं मोहित करतं आणि मग त्याच्यापासून हे उत्पन्न होतं. तर असं जे सुख आहे ते आरंभी आणि परिणामी जे दुःखरूप असतं तर त्याला म्हणतात हे तामस सुख. तर ते आरंभी आणि परिणामी कसं असतं ते ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला दृष्टांत दिला आहे. जी माणसं दारू पितात म्हणे, मग दारू पितात आणि दूध पितात, तेवढी त्याचा दूध पिणाऱ्यांचा चेहरा दूध पिता पिता मस्त असतो, वा छान दूध आहे. पण दारू पिणं असं म्हणतात, तर मी काय पिलो नाही म्हणा आणि पाहिलेत पण कधीतरी ते लहानपणी. आता नंतर तर कधी पाहायला नाही मिळाले आपल्याला, आपल्यासमोर कोण पितं काय आला.
तर ते दारू पिता पिता आपल्या त्या मोबाईलमध्ये टी व्हीमध्ये दिसत कधीमध्ये ते, मग दारू पिता असताना ते इतके वाकडे तिकडे तोंड करतात. तर आरंभीसुद्धा ते दुःखदायी दिसतंय ना, ते आरंभीसुद्धा दुःखदायीच असतं. आणि त्याचे परिणाम परिणाम चांगले आहेत अशातला तर काय भागच नाही. तसंच अखाद्य सेवन करतो त्या कालातही त्याचं तसंच असतं. ज्या कालामध्ये हिंसा केल्याशिवाय त्याला मांस खाता येत नाही, ते हिंसा करणं काही झालं तर हिंसा करत असताना तो मनुष्यच आहे. त्याला काय आनंद थोडाच होतो. एखाद्याचा जीव घ्यायचं, कापायचं, तोडायचं, ते शिजायचं, खायचं, खात असताना, करत असताना, हे पाहत असताना आणि नंतर त्याचे परिणाम होत असताना मग असा दारू पिणारा असतो, अखाद्याचं भोजन करणारा असतो, किंवा त्याला स्वैरश्री सन्निधान म्हणतात, म्हणजे त्याला व्यभिचार करणं, बलात्कार म्हणू आपण त्याला. बलात्कार करणारा आरंभी त्याला काय ते चोरून म्हणा काय सगळे भानगडी मारामारी करूनच करायचे ते आरंभी विषयासारखंच. आणि नंतर तर काय त्याचं जीवनच संपलेलं असतं. म्हणजे एकूण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आणि आपेयाचेनी पाने, अखाद्याचेनी भोजने, आणि स्वैर श्री सन्निधाने, होय जे सुख, का पुढिलाचेनी मारे ना तरी परस्वापहारे, आणि जे सुख अवतरे भाटाच्या बोली. हे सगळं सुख होतं ते आरंभी आणि परिणामी दोन्हीही अत्यंत विषयासारखे आहेत, म्हणून त्याला तामसुख असं म्हणतात. तर पहिलं कशामुळे झालं ते त्याला सांगितले निद्रा, आणि निद्रेच्या नंतर काय सांगितलं आहे आलस, आणि आलस्याच्या नंतर काय सांगितलं आहे प्रमाद. आता या तिन्ही गोष्टी कोणत्या चांगल्या आहेत ह्या, आणि याच्यापासून झालेलं सुख कोणतं चांगलं असन. थोडक्यात निद्रा म्हणजे अभाव प्रत्यय आलंबन आवृत्ती. थोडक्यात त्याला म्हणतात ईश्वर निर्मित सृष्टीशी व्यवहार करणं, त्याला जागृती म्हणतात. आणि ईश निर्मित सृष्टीशी पूर्ण संबंध रहित होऊन जाणं त्याला निद्रा असं म्हणतात. इंद्रियाचा आणि त्या कोणत्याही सृष्टीतल्या पदार्थाचा संबंध शिल्लक राहत नाही, त्याला म्हणतात अभाव प्रत्यय आलंबन. निद्रेत कशाचाच काही संबंध नसतो, निव्वळ गाढ पडलेला असतो. मोह हे शब्दार्थ आहे मोह, मूढ, मूर्ख होणं, जड होऊन पडणं, दगड होऊन पडणं. आणि अशात जी गोष्ट घडते ते काय चांगली आहे का, ते नाही. मग असं जे सुख असतं ते. आणि दुसरे आलस्य. तर आलस्य याचा अर्थ प्रयत्न, कर्तव्य, कार्य, श्रद्धा, वैधुर्यन, उत्साह अभाव, हा त्याला म्हणतात आळस. प्रयत्नेनं कर्तव्य कार्य, जे आपल्या वाट्याला आलं कर्तव्य आहे, कार्य आहे, त्या कार्याविषयी श्रद्धा, म्हणजे श्रद्धेचं ठिपूसच नाही त्याच्याकडं. आळसेमध्ये आता ते एखादा आळशी मनुष्य असला, जर त्याला काही व्रत, वैकल्य, उपवास किंवा परमार्थ करायचा असेल तर त्याला श्रद्धा पाहिजे का नाही. मग त्या आळसामध्ये श्रद्धेला पूर्ण तिळंजळी देऊन टाकतो तो. ती श्रद्धा त्याच्याकडे नावाला शिल्लक राहत नाही. म्हणजे श्रद्धा वैधुर्येनं म्हणजे उत्साह अभाव. हा आळसामध्ये उत्साहाचा अभाव असतो, आणि श्रद्धासुद्धा तिथून निघून गेलेली असते, आणि नुसताच दगडासारखा पडलेला असतो. त्याला म्हणतात तो आळस. असे आलस्यस्य महारिपू, तो का म्हणे आळस करून या साह्य, आणि बळे कायसा पाहाय जातो आया. म्हणजे आळसाची गोष्ट माणसाला आळस काय काय करायला लावीन, आणि त्याचं आता मग गोष्टी सांगितल्या जातात त्याच्या. तर असा जो आळस आहे, आळस, त्या आळसापासून होणारं जे सुख असतं ते सुख, आणि प्रमादापासून होणारं जे सुख असतं ते सुख. प्रमाद याचा अर्थ कर्तव्य अकर्तव्यत्व धिया ततो निवृत्ती. हे कर्तव्य काय अकर्तव्य काय, त्या कर्तव्य अकर्तव्यापासून त्याची बुद्धी परिपूर्ण निवृत्ती झालेली असते, त्याला म्हणतात प्रमाद. ते जे करतो त्याला त्याचं कर्तव्य कळत नाही आणि अकर्तव्य कळत नाही. त्या दोन्ही गोष्टीच्या पलीकडे जो जातो त्याला नाही कर्तव्य कळालं तर अकर्तव्य तरी करावं,
कळावं. अकर्तव्य कळालं तर तो करणार नाही. आणि हे कर्तव्य आहे, हे मला केलंच पाहिजे असं जर कळालं तरी तो ते करील. पण त्याला जर कर्तव्य आणि अकर्तव्य ज्यातला भेदच समजत नाही, तिथून त्याची बुद्धी पूर्ण निघून गेलेली असते. असा जो असतो त्याला म्हणतात प्रमाद. आणि प्रमाद हा काय, तो प्रमाद्यते अत्यंत विरुद्ध उन्मत्त होऊन सेवन करणं, त्याला म्हणतात प्रमाद. आणि मग अकर्तव्यत्व धिया तत्र प्रवृत्ती वा, किंवा जी गोष्ट करूच नाही असं जे अकर्तव्य असतं, त्या अकर्तव्यातच तो अत्यंत गतिमान, अत्यंत वेगाने ज्या गोष्टी केल्या जातात, ज्याच्याकून किंवा ज्याच्यामुळे, त्याला म्हणतात प्रमाद. प्रयत्नेन कर्तव्य कार्य विस्मृती. प्रयत्नाने आपलं कर्तव्य आहे ते कर्तव्य परिपूर्ण विसरून जाणं, विसरायला लावणं, त्याला म्हणतात प्रमाद. कळलं? प्रमाद म्हणजे कर्तव्य कार्य विसरून जाणे. प्रमाद म्हणजे अकर्तव्यात त्याची बुद्धी विशेष प्रकारची प्रवृत्ती असते, त्याला म्हणतात प्रमाद. आणि कर्तव्य अकर्तव्याचे संबंधच न ठेवता नुसताच काय म्हणतो त्याला उन्मत्त होऊन वर्तन करतो, त्याला म्हणतात तो प्रमादी मनुष्य. आणि याच्यावरून वेगळा प्रमाद असतो. प्रमाद हा त्या प्रमादी पुरुषाच्या ठिकाणी असणारा एक दोष आहे. तो प्रमाद काही दुनिया काही करत नाही, प्रमाद व्यक्तीच्या ठिकाणी राहतो. जसा आळस, मग काय आळस हा मनुष्याच्या ठिकाणी राहतो ना, मग आळस माणसाच्या ठिकाणी असते, निद्रा माणसाच्या ठिकाणी असते, तसा प्रमाद माणसाच्या ठिकाणी असतो. आणि मग याच्यापासून होणारं जे सुख असतं ते सुख तामस सुख असतं. आणि म्हणून सात्विक, राजस आणि तामस असे जे सुख आहेत ते सुख 3 प्रकारचे सुख सांगितले. आता तुम्हाला या ठिकाणी सृष्टीची उत्पत्ती सांगत असताना सर्व पदार्थ त्रिगुणात्मक कसे आहेत, आता भगवान इथून पुढे ते सांगणार आहेत. न तदस्ति पृथिव्यां वा, न तदस्ति पृथिव्यां वा, दिवि देवेषु वा पुनः, दिवि देवेषु वा पुनः, सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं, सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं, यद्भिः स्यात् त्रिभिर्गुणैः, यद्भिः स्यात् त्रिभिर्गुणैः. न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः, सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं, यद्भिः स्यात् त्रिभिर्गुणैः. न तद अस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः, सत्वं प्रकृतिः प्रकृतिजैः मुक्तं, येभिः स्यात् त्रिभिः गुणैः. असा पदच्छेद आहे. तर या ठिकाणी पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः, तत् जे तत् सत्वम तत्वम न अस्ति, तत्वम काय ते न तत्वम न तत् अस्ति, तर ते न तत् अस्ति तर यत् येभिः स्यात् त्रिभिः मुक्तं गुणैः, त्रिभिः गुणैः मुक्तं. तर अर्थ असा आहे, पृथ्व्यां वा दिवि देवेषु वा पुनः, जे पृथ्वीवरती किंवा दिवी याचा अर्थ स्वर्ग, दिव्याला काय म्हणतात ते द्विभुवन देव. हा म्हणजे जे 14 भुवनापैकी जे 7 भुवनं असतात त्याला दिव्य असा शब्द वापरला जातो. तो दिव्य असं वर असणाऱ्या लोकामध्ये, देवता लोकामध्ये, त्याचप्रमाणे आपले दिव्य म्हणजे स्वर्गादी लोकामध्ये, आणि देवेश म्हणजे देवामध्ये. त्यात तसेच पुन्हा त्यांच्याशिवाय
पुन्हा याचा अर्थ काय आहे, इतरत्र जे काही सर्व असतील सत्व, याचा अर्थ असतो प्राणी मात्र. प्राण्यते ती प्राणीही, जे श्वासोश्वास करतात त्याला प्राणी असं म्हणतात. असे जे प्राणी आहेत ते प्राणी सर्व, म्हणजे याचा अर्थ ते सत्वम, याचा अर्थ जे प्राणी आहेत ते सर्व न असते यत प्रकृतीजनी, म्हणजे या प्रकृतीपासून भिन्न नाहीत, भिन्न असू शकत नाहीत असं या ठिकाणी. त्रिभिही गुणही, गुणांनी रहित, म्हणजे गुण त्या 3 गुणांनी, म्हणजे प्रकृती ही त्रिगुणात्मक असल्यामुळे 3 गुण रहित असा एकही प्राणी असू शकत नाही, असा श्लोकाचा अर्थ आहे. तर असा आहे. तर प्रकृती म्हणजे मुळात प्रकृती त्रिगुणात्मक आहे, आणि प्रकृती त्रिगुणात्मक असल्यामुळे तिच्यापासून जे जे उत्पन्न होतं ते सर्व त्रिगुणात्मक प्रकृतीचंच कार्य असतं, असा श्लोकाचा अर्थ आहे. त्यात काय फार एवढं नाही, त्याच्यामुळे काही फार डोक्यात नाही घेतलं मी ते. म्हणजे जे काही असतं ते याच्याशिवाय इतर तर कुठे असा कोणताच प्राणी किंवा पदार्थ नाही की जो प्रकृतीपासून उत्पन्न झालेला नाही किंवा 3 गुण रहित आहे असं नाही. तर त्यात देवलोक आणि देवामध्ये सुद्धा, पृथ्वीवरती देवलोकात आणि देवात सुद्धा हे सगळे 3 गुणांनी. हा, ते जे असेल ते थोडक्यात तुम्हाला जे जे दिसतं ते, जे दृष्टीगोचर होतं याच्यापेक्षा 14 भुवनामध्ये जे आहे ते सर्व प्रकृतीचं कार्य आहे, आणि प्रकृतीचं कार्य असल्यामुळे त्रिगुणात्मकच आहे, आणि त्रिगुणात्मक असल्यामुळे गुणा वाचून आणि प्रकृती वाचून यात कोणी त्या 3 सोडून यात दुसरा कोणी असा असू शकत नाही. बरोबर आहे का नाही? तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणून प्रकृतीच्या अवलोकी न बंधे जे ये सत्वाधिकी, तैशी स्वर्गीना मृत्यूलोकी आथी वस्तू, ना स्वर्गात नाही ना मृत्यूलोकात नाही. तर त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी दोन दृष्टांत आपल्याला सगळ्याला कळतील असे दृष्टांत आहेत बघा. ते कसं माऊली म्हणतात, सुता वाचून पट असू शकत नाही आणि माती वाचून घट असू शकत नाही. म्हणजे मातीत घट आणि घटातून माती काढली त्याचं अस्तित्व शिल्लक राहत नाही. आणि म्हणून कायचा लावे विन कांबळा आणि माती विन मोदळा, का जेळे विन कल्लोळा होणे आहे. म्हणजे तीन दृष्टांत दिलेत. म्हणजे लाट म्हटल्यानंतर लाटीत पाणी नाही असं होऊ शकत नाही, आणि घट म्हटल्यानंतर घटात माती नाही असं होऊ शकत नाही, आणि पट म्हटल्यानंतर पटात तंतू नाहीत असं होऊ शकत नाही, आणि उलटं सांगितलं तर तंतू वाचून घट असू शकत नाही. हा, तंतू वाचून पट असू शकत नाही, आणि मृत्तिके वाचून घट असू शकत नाही. त्याचप्रमाणे पाण्या वाचून लाट असू शकत नाही. हे जसं याला सोडून राहू शकत नाही, त्याप्रमाणे या सृष्टीतला कोणताही प्राणी असला, कोणी असले 14 भुवनातले लोक, तरी ते प्रकृती आणि गुण याला सोडून कोणीही राहू शकत नाही, असंही सृष्टीचं रूप भगवंतांनी या ठिकाणी प्रतिपादन केलं आहे. ब्राह्मण क्षत्रिय विषाम, ब्राह्मण क्षत्रिय विषाम, शूद्राणांच परंतप, शूद्राणांच परंतप, कर्माणि प्रविभक्तानि, कर्माणि प्रविभक्तानि, स्वभाव प्रभवैर्गुणैः, स्वभाव प्रभवैर्गुणैः, ब्राह्मण क्षत्रिय विषाम, शूद्राणांच परंतप, कर्माणि प्रविभक्तानि, स्वभाव प्रभवैर्गुणैः. हे परंतप, ब्राह्मण क्षत्रिय विषाम नाम वैश्य च शूद्राणाम,
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे सर्व काय आहे? कर्मानी कर्मानी स्वभाव प्रभवे हे गुणै काय विभक्तानी. तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे जे आहे ते स्वभाव प्रभवै हे स्वभावापासून उत्पन्न झाले जे गुण आणि त्या गुणाच्या द्वारा हे सगळं सर्व विभक्त केले गेले आहेत. मग आता मनुष्यात भेद नाहीत, मनुष्यच असतो. परंतु चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः, गुणाने आणि कर्माने मी यांचे विभाग केले आहेत. मनुष्यच असतो. तसा इथं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचे कर्म जे आहे ते स्वभावता उत्पन्न झालेल्या गुणामुळे, त्या गुणामुळे त्यांच्या स्वभाव आणि स्वभावातून निर्माण झाले कर्म आणि ते कर्म निरनिराळे झाल्यामुळे मी त्यांना निरनिराळे नावे दिलेत. एवढा त्याचा अर्थ आहे. तर ब्राह्मण शब्दाचा अर्थ काय आहे? ब्राह्मण, आता त्याच्यावर मोठे वाद आहेत. जातीने ब्राह्मण का संस्काराने ब्राह्मण. तर जन्मना जे आहे ते शूद्र आणि संस्कारात द्विज उच्यते. मग आता हा एक प्रश्न आहे का जन्माने तो शूद्र असला तरीसुद्धा त्याने जर ब्राह्मण कर्म केले तर त्याला ब्राह्मण म्हणायला हरकत नाही. आणि उदाहरण कोणतं दिलं जातं ते विश्वामित्राचं. विश्वामित्र हा क्षत्रिय होता, पण पुढे त्याने प्रयत्न केल्याच्या नंतर तो पुढे ब्रह्मर्षी झाला. उलट इतरापेक्षा त्याच्याकडे जास्त एक डिग्री झाली. कोणती? म्हणजे पहिला तो राजऋषी होता, नंतर राजर्षी ब्रह्मर्षी असा झाला तो. तसं आहे तो. एखाद्याने जर ते कर्म केले तर त्याला ब्राह्मण म्हणायला हरकत नाही. आणि आजच्या काळात जर तुम्ही विचार केला तर आता क्षत्रिय कोण आहेत? आता जे युद्ध करतात त्यांना क्षत्रिय म्हणावं. जे आता आपल्यासारखं हे काम करतात ते ब्राह्मणच असतात ते, कारण हे ब्राह्मणाचंच काम आहे ना ते. मग ब्राह्मणानेच करावं असं तर काय. मग आता कोणती गोष्ट त्या विषयाला अनुभव हा महत्त्वाचा असतो. मग याचा अर्थ मनुस्मृती निर्माण झाली, रामायण निर्माण झालं, महाभारत निर्माण झालं, भागवत निर्माण झाला, वेदाचे 4 भाग केले, गाथा निर्माण झाला. हे सर्व निर्मिती ही आपली आहे. आणि आपली निर्मिती असून त्याच्यावरती ताबासुद्धा आपलाच होता, पण त्यांनी तो हिसकावला आयता. आता ते त्यांना भगवंतानी बुद्धी दिली म्हणा वगैरे वगैरे, ते तपश्चर्या करतात, अनुष्ठानं करतात, ही सगळी गोष्ट असते. पण तरीसुद्धा ब्राह्मण ही गोष्ट एक वेगळी जात म्हणून नाही. तर ब्राह्मण याचा अर्थ ब्रह्म जानाति तो ब्राह्मण असंही म्हटलेलं आहे. शमोदमस्तपश्चय शौचम, शमोदमस्तपश्चौचम क्षान्तिरार्जवमेव च, क्षान्तिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं, ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजं, ब्रह्मकर्म स्वभावजं शमोदमस्तपश्चौचं क्षान्तिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजं. शमः दमः तपः शौचं क्षान्तिः आर्जवम् एव च ज्ञानं विज्ञानम् आस्तिक्य. आणि हे ब्रह्मकर्म स्वभावजम, हे ब्राह्मणाचे कर्म स्वभावजम म्हणजे स्वभावताच आहेत. इथं किती सांगितलेले आहेत ते 9 आहेत. याला नवरत्नाचा हार असं म्हणतात. हा नवरत्नाचा हार ज्याच्या गळ्यामध्ये असतो त्याला ब्राह्मण असं म्हणतात. शम आणि दम. शम याचा अर्थ मनोनिग्रह,
परमार्थास प्रतिबंध करणारे जे विषय असतात त्या विषयापासून मनाचा निग्रह करतात, त्याला शम असं म्हणतात. आणि दम याचा अर्थ परमार्थास प्रतिबंधक असे जे विषय असतात त्या विषयापासून आवरणे याला दम असं म्हणतात. इंद्रिय आवरणे याला दम असं म्हणतात. आणि तप गोष्ट काय, तपाचं आत्ता सांगितलं, भरपूर वर्णन केले. तपती इंद्रियांची आटणी, त्याला तप असं म्हणतात. शौच हे 3 प्रकारचं राहतं. कायिक, वाचिक आणि मानसिक 3 प्रकारचं शौच असतं. असे 3 प्रकारचे बाह्य तरी येणे मिळे, मृत्युका आणि जळे बाह्य तरी येणे मिळे आणि निर्मळ होय बोले वेदाचनी 13व्या अध्यायामध्ये वर्णन केले. शरीराची शुची हे माती जलापासून होते, याला म्हणतात बाह्य तरी येणे मिळे. काय, मृत्युका आणि जळे बाह्य तरी येणे मिळे आणि निर्मळ होय बोले. वाणीची शुचता ही नाम मंत्राने, वेद घोकल्याने, गीता घोकल्याने, अभंग घोकल्याने याला म्हणतात वाणीची शुची, वाणी शौच. आणि म्हणजे कायिक शौच, वाणिक शौच आणि मानसिक मन याचा अर्थ भगवंताच्या ध्यानाने, चिंतनाने मनाची शुची सांगितलेली आहे. असं 3 प्रकारचं शौच ज्याच्याकडे असतं त्याला ब्राह्मण म्हणतात. शांती तर क्षमा करणं. त्या वशिष्ठाचे 100 मुलं मारली विश्वामित्राने, तरी ते हुश नाही बोलले. असं त्या याच्यात कथा याच्यातही आली, ती आपल्या ग्रंथातही लिहिली, कामधेनूची कथा. ती विश्वामित्र ते कामधेनू घेऊन चालला, त्या काळात ते कामधेनू म्हणली, महाराज हो तो विश्वामित्र आलाय, मला घेऊन चाललाय, ओढायला लागलाय. कारण ती ईर्ष्या जागी झाली होती. त्याच्या काळात वशिष्ठाच्या आश्रमात आले, त्यांनी एवढी व्यवस्था केली होती कामधेनूच्या माध्यमातून, त्यांनी आयुष्यात पण पाहिली नव्हती. आणि त्यामुळे चाले हे जोगडण याजवळ काय आलं एवढी ही पाहिजे कामधेनू. मग तो म्हणला हे कामधेनू मला घेऊन जायचे. ते म्हणले पाहिजे, तुला पाहिजे तर जाय म्हणले घेऊन, तू येत असले तर घेणे म्हणले. ते आता ती म्हणले मी नाही जाणार. मग ते म्हणले मला वाचवा तुम्ही. ती म्हणले मी ते मला खूप त्रास द्यायला लागलेत. ते म्हणले सगळं त्रास देणं त्याचं काम आहे म्हणले, तो क्षत्रियच आहे म्हणले. पण मी त्याला प्रतिरोध करावं असं नाही, तर मी त्याला क्षमाच करेल. क्षमा हा माझा धर्म आहे, शांती. आणि मग ती तू ज्याच्याने होत असेल तर कर. आणि मग तिनं काय तिच्या अंगातून काय काय त्यांनी नुसतं फोस केलं तर हजारो सैन्य, त्याच्या काय शब्दातून जाळण अग्नीन काही निर्माण झाले आहे त्या कथेमध्ये. ते तर अशी ती कामधेनू एवढं झालं तरी. आणि याच्यानंतर त्या कल्मषापाद राक्षस, त्याचे ते आपल्या ग्रंथात लिहिलं आहे तो. तर त्या माध्यमातून विश्वामित्राने त्याचे 100 मुलं मारली. आणि शेवटी विश्वामित्राच्या डोक्यात दगड घालायचा, आपल्या वशिष्ठाच्या डोक्यात दगड घालायचं म्हणून तो डोक्यावर दगड घेऊन आला. आणि मग शेवटी ते वशिष्ठाने अरुंधती ते बसले. ते म्हणे काय चालणं पडलं आज माझ्या विश्वामित्राच्या तपश्चर्यासारखं. विश्वामित्राला वाटलं अरे मी याला मारायला आलो तरी माझ्या बदलीची अशी भावना आहे. आणि मग त्याने ती दगड टाकला आणि गेला आणि त्यांना दंडवत घातल्यानंतर तोपर्यंत वशिष्ठ त्याला राजर्षीच म्हणायचे. म्हणजे उठा ब्रह्मर्षी. मग त्याला वाटलं मग इतकी नम्रता नव्हती ना, त्या नम्रतेमुळे झालं ते. तर असा राजर्षीसुद्धा ब्रह्मर्षीसुद्धा राजर्षी होऊ शकतो. क्षमा याच्याकडे सांगितलं. क्षमा हे त्याच्यावर, क्षमा म्हणजे एक विशेष आहे स्वतंत्र. त्याच्यात ते कीर्तन आहे. कीर्तन आहे का, बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे क्षमा करा अपराध. माऊलीच्या मंदिरात कीर्तन झाले, जबरदस्त कीर्तन आहे ऐकण्यासारखं. क्षमेचं काय रूप असतं. क्षमा ही नेहमी अपराधाची कशी अपेक्षा करते तर खूप भरपूर लिहिलेलं आहे आणि कीर्तनही सांगितलेलं आहे. क्षमा शांती म्हणजे क्षमा आर्जवम, अत्यंत सरळ. म्हणजे थोडक्यात आचाराने, विचाराने आणि मनाने, तिन्ही गोष्टीने माणसाचं जीवन अत्यंत सरळ, कुठेही कपट नसतं, कुठेही वक्रता नसते. त्याला आर्जव असं म्हणतात. जसा शम असतो तसा दम त्याच्या ठिकाणी नाही. त्याच्या ठिकाणी ज्याच्या ठिकाणी शम परिपूर्ण आहे, ज्याच्या ठिकाणी दम परिपूर्ण आहे, ज्याच्या ठिकाणी तप आहे, जो त्रिविध रूपाने शौच आहे आणि जो क्षमा नाही करीत तर क्षमेचं रूपच आहे.
आणि आर्जवत म्हणजे त्याचं आत बाहेर सर्व अत्यंत सरळ आहे. शिवाय ज्ञानम म्हणजे परमात्म्याचं ज्ञान आणि विज्ञानम म्हणजे विज्ञान. थोडक्यात हे संपूर्ण इदम ज्ञान मुपाश्रित्य नाही काय रे ते 9व्या अध्यायाचा पहिला श्लोक काय संदीप? इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्येन सूयवे ज्ञानम विज्ञान सहितम यज् ज्ञात्वा. ज्ञान आणि विज्ञान सहित यज् ज्ञात्वा हे जाणील तर मात्र या अशुभ संसारात तू मुक्त होशील. असं ज्ञान आणि विज्ञान. आस्तिक्यम नाम श्रद्धा. मग श्रद्धा हे जे ज्याच्या ठिकाणी स्वभावताच आहेत हे सगळे ब्रह्मकर्म आहेत आणि हे ज्याच्या ठिकाणी सहज असतील तर त्याला ब्राह्मण म्हणावं असं माझं मत आहे. असं भगवान सांगून मोकळे झाले आणि दिले भांडणं लावून. असं आहे, भांडणं लावले. आता लोकांनी केले तो भाग वेगळा आहे, त्यांचं काय म्हणणं नाही आमका येतो. हे 9 गुण ज्याच्याकडे असतील त्याला ब्राह्मण म्हणा. तुम्हाला ब्राह्मण म्हणून घ्यायचं असेल ते 9 गुण का आपल्याजवळ ठेवा. होय होता येईल ती गोष्ट, काय अडचणीचं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठाल 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 विठाल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामेश्वर भगवान